नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस वापरत असाल, तुमच्यासाठी आता सर्वात महत्त्वाची सूचना 1 मे पासून सर्वात मोठे नियम करण्यात आलेले आहेत। तर गॅसवरती 1 मे पासून सर्वात मोठे नियम करण्यात आले आहेत। आता तुम्हाला कोणकोणते नियम आलेले आहेत, काय करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस वापरत असाल, भारत HP असेल, नंतर HP असेल, अशा वेगवेगळ्या कंपनीचा तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस वापरत असाल तर गॅस सिलेंडर संदर्भात 3 नियम पूर्ण देशभरात लागू करण्यात आले आहेत। तर खासगी तेल कंपन्यांकडून गॅसचे दर वाढल्यामुळे त्यामुळे गॅसचे दर अनेक नागरिकांना चिंता करणारे एक नवीन नियम तुम्हाला आता सांगणार आहे। जर तुम्हाला एक तात्काळ काम नाही केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणे सुद्धा मुश्किल होणार आहे। आता पैसे असून तर तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळवणे सुद्धा अतिशय मुश्किल होणार आहे। आता तुम्हाला कोणकोणते नियम करण्यात आले आहेत, गॅस सिलेंडर तुमचं कनेक्शन असेल तर तुम्हाला हे तात्काळ काम करा, अन्यथा तुम्हाला गॅस मिळणार नाही, असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहेत। तुम्हाला आता कोणकोणते काम करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व लोकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तसेच गॅस सिलेंडर संदर्भात तिसरी अतिशय आनंदाची बातमी सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि नवीन कडक असे नियम लावणार आहेत। असे कोणकोणते नियम लावणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। जर आम्ही सांगितलेले हे काम तुम्ही तात्काळ केलं तर तुमच्या गॅसच्या वाढीव किमतीचा तुम्हाला कुठल्याही फटका तुम्हाला बसणार नाही। त्यामुळे घरामध्ये गॅस सिलेंडर वापरत असाल तर या तिन्ही गोष्टी ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुम्हाला स्वयंपाकाला गॅस मिळणार नाही, असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आहेत। तर आता गॅस संदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, काय करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व लोकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने मोठ्या निर्णय घेण्यात आले आहेत गॅस संदर्भात। आता मला तसेच गॅस सिलेंडरवर तिसरी आनंदाची बातमी सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक होणार आहे, कारण की ही अतिशय महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही केली नाही तर तुमच्याकडे पैसे असूनही तुम्हाला गॅस मिळणार नाही, कारण की सरकारचा नियमच बदलला आहे। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि वायुमंत्री यांनी माहिती दिली आहे, एक विशेष प्रक्रिया तुम्हाला लगेच करायची आहे। ही जर केली नाही तर तुम्हाला गॅस मिळवणे सुद्धा मुश्किल होणार आहे। हे जर काम केलं तर तुमचा गॅस महाग झाला तरी तुम्हाला त्या किमतीत मिळणार। आता ही एक आनंदाची बातमी कोणती असणार आहे, काय असणार आहे, या संदर्भात तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्हाला तुमचं गॅस महागला तरी आहे त्या किमतीमध्ये तुम्हाला गॅस मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ही माहिती सांगणार आहे। सर्व लोकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तुम्ही घरामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅस वापरत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे 3 नियम लावले जाणार आहेत। त्यामुळे हे 3 नियम कोणत्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, गॅस सिलेंडर इथून पुढे मिळणार नाही, ही प्रक्रिया करणं खूप अतिशय गरजेचं आहे। तात्काळ ही प्रक्रिया करा, अन्यथा पैसे असूनही तुम्हाला गॅस मिळणार नाही। हरदीप सिंह केंद्रीय पेट्रोलियम मंत्री त्यांनी मोठे आता नियम करण्यात आले आहेत, अन्यथा पैसे असूनही सुद्धा तुम्हाला गॅस मिळणार नाही। तसेच गॅस मंत्री आणि गॅस आणि वायू मंत्री यांनी माहिती दिलेली आहे। आता गॅस सिलेंडरच्या बाबतीत आता नियम कडक करण्यात आले आहेत। आता कोणकोणते नियम करण्यात आले आहेत, कोणकोणते नियम लावण्यात आले आहेत ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच महाराष्ट्र शासनाची एक अशी अनोखी योजना सुरू झाली आहे, ज्या माध्यमातून तुम्ही गॅस सिलेंडर महाग झाला तरी देखील तुमच्यासाठी काही फरक पडणार नाही। जर या योजनेचे लाभार्थी तुम्ही झाला तर तुम्हाला या योजनेचे लाभार्थी काय आहे या व्हिडिओच्या आपण शेवटी सांगू। तत्पूर्वी गॅसचे रेट वाढलेत, गॅसचे रेट किती वाढलेत, नंतर या महिन्याची सुरुवात सुद्धा झाली आहे। आता गॅसचे रेट किती वाढणार आहेत, काय वाढणार आहेत, 1 मे पासून कोणते बदल होणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व लोकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। यामध्ये कोणकोणते बदल करण्यात आले आहेत, कोणकोणते नियम लावण्यात आले आहेत याच्याबद्दल संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आधीपासूनच गॅसच्या किमतीत वाढ झालेली आहे। सरकारी तेल कंपन्या म्हणजेच इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या HPL, BPCL आणि इंडियन ऑइल यांच्या किमती वाढलेल्या आहेत। तर गॅस सिलेंडरच्या नवीन किमती लागू झालेल्या आहेत। तर कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 39 रुपयाची वाढ झालेली आहे आणि मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता 1600 रुपये झालेली आहे। तर या किमती वाढल्या पाहून आता त्यावर आपण 3 नियम लावण्यात आलेले आहेत। आता कोणकोणते 3 नियम लावण्यात आले आहेत
कोणकोणत्या 3 अटी करण्यात आल्यात याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व लोकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा. आता ही वाढ तुमचं बजेट बिघडू शकते, पण अजून एक खास बातमी आहे, ती तुमचा दिलासा सुद्धा वाढवणार आहे, तुम्हाला जर आनंदित करणार आहे. गॅस सिलेंडरच्या बाबतीत आता दुसरी अतिशय महत्त्वाची जी बातमी आहे, गॅस सिलेंडरसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली, जी तुम्हाला माहिती असेल. पण यात आता बदल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आता कोणकोणता बदल करण्यात आलेला आहे, काय करण्यात आलेलं आहे, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन पहा. यामध्ये 3 गॅस मिळवण्याची बातमी तुम्ही ऐकली असेल. मग हे 3 गॅस फ्री कोणाला मिळणार, यासाठी काय पात्रता आहे. पण तत्पुरती ही एक अशी प्रक्रिया आहे की हे तात्काळ करणं अतिशय गरजेचं आहे, अन्यथा तुमच्याकडे पैसे असूनही गॅस मिळणार नाही. केंद्र सरकारने नियम बदललाय, पण तत्पूर्वी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस तुम्हाला फ्री मिळणार आहे. बरोबर 3 गॅस मोफत मिळणे सिलेंडर योजनेचा फायदा नेमका कोणाला मिळेल, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोणकोणत्या गोष्टी करावं लागणार आहे, आणि तुम्हाला त्यातच एक काम पण करावे लागणार आहे. आता कोणतं काम करावं लागणार आहे, काय करावं लागणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्व लोकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. त्यामध्ये आता कोणकोणते बदल करण्यात आलेत, अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्हाला 3 गॅस कशा याचा लाभ घ्यायचा याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता तुम्हाला यासाठी अटी आणि नियम काय आहेत, कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, मग आता तुम्हाला जे 3 गॅस मिळणार आहेत त्याचे कशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील याची सविस्तर माहिती आपण यामध्ये घेऊयात. तर तुम्हाला यामध्ये अनेक लोकांचे भरपूर डाऊट आहेत, पण तुम्हाला सांगतो की या योजनेचा लाभ कसा मिळेल. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची अट आहे की गॅस कनेक्शन महिलाच्या नावाने असणं हे अतिशय गरजेचं आहे. गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार याची संपूर्ण माहिती या वेळेमध्ये देणार आहे. त्यामुळं 1 मे पासून सर्व नियम बदलण्यात आलेले आहेत. गॅसचे रेट सुद्धा वाढणार आहेत. त्यामुळे तुम्हाला गॅसच्या रेटचा फटका तुम्हाला बसू नये म्हणून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सांगतोय. पण सगळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी आणि माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिला एक तर तुमचा लाभ घेऊ शकतात. पण आणखी एक गोष्ट म्हणजे या योजनेतून गॅस सिलेंडरचे थेट अनुदान तुमच्या बँकेत जमा होणार आहे. यासाठी तुम्हाला त्याची किंमत मिळणार आहे. आता नेमके कसे काय करायचे, पैसे जमा होणार आहेत हे 5 मिनिटात तुम्हाला सांगतो. आता योजना कशी काम करणार याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून 300 ते राज्य सरकारकडून 550 असा 850 सबसिडी मिळेल. आता एका राज्यातील एकाच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळेल. आणि गॅस सबसिडीचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही पात्र आहात का, तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शेवटच्या मिनिटात तुम्हाला सांगतो. आता पुरुषाच्या नावावर गॅस असेल तर तुम्हाला काय करायची, एक तुम्हाला छोटंसं काम करायचं आहे. छोटंसं काम काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देतो. तर पैसे देऊन सिलेंडर घ्यायचा आहे. आता तो पैसे देऊन सिलेंडर घेतल्यानंतर पण तरी पण देखील तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही. कारण काय की सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे एक नियम बदललेला आहे. हे काम जर तुम्ही नाही केलं, कदाचित तुमच्या उद्या गॅस सिलेंडर संपला तर उद्या देखील तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही. नाहीतर तुम्हाला हे काम तात्काळ करायचं आहे. ते म्हणजे तुमचं KYC एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुमचं खूप मोठे बदल केलेले आहेत. ते करण्याचं आता अतिशय गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जाणं तिथं अतिशय गरजेचं आहे. तेल मार्केटिंग कंपनी एका प्रक्रियेतून अनेक नियम लागू केलेले आहेत. याचा मुख्य उद्देश म्हणजे LPG गॅस सिलेंडरचा योग्य वापर आणि जे बनावट खाते अनेक लोक गॅसच्या याच्यामध्ये भ्रष्टाचार करतात, त्यामध्ये आळा बसवण्यासाठी अनेक कडक नियम करण्यात आलेले आहेत. आता जे केंद्र सरकार आहे, केंद्र सरकारने गॅसच्या बाबतीत सर्वात मोठे आता पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. 1 मे पासून अनेक नियम बदल करण्यात आले आहेत. आता तुम्हाला कोणकोणते बदल करणार आहेत याच्याबद्दल सुद्धा ह्या माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वांनी लोकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. यामध्ये तुम्हाला आता गॅस मागला तर तुम्हाला हाय त्या रेटमध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. मग आता तुमच्या नवऱ्याच्या नावावरून बायकोच्या नावावर गॅस कनेक्शन करणं हे अतिशय जास्त अवघड प्रक्रिया नसली तरी ज्यासाठी तुम्हाला गॅस कंपनीच्या गरजेनुसार कागदपत्र आणि प्रक्रियेकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. बदललेले रहिवासी पत्ते, कौटुंबिक बदल आणि इतर काही घटक संबंधित बदलामुळे हस्तांतरण होऊ शकते.
पण या कारणामुळे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी जी ई-केवायसी प्रक्रिया आहे या बाबतीत आपण अतिशय अपडेट असणं अतिशय गरजेचं आहे. ट्रान्सफॉर्मरसाठी तुमचा पती तुमच्या पुरुषांच्या नावावरनं आपल्या पत्नीच्या नावावर करण्याचे अर्ज करा. मी तुम्हाला गॅस कनेक्शनवरील नाव का बदलायचं आहे हे आधी आपण माहिती करून घेतलं पाहिजे. पती किंवा पत्नीपैकी एकाला आपलं गॅस कनेक्शन आपल्या नावावर ठेवायचं असेल ते ट्रान्सफर करून घेण्यासाठी आता जातो. मग त्याच्यासाठी तुम्हाला गॅस कनेक्शन नसल्याची कळते. अनेकदा दाखवण ते इतर ठिकाणी स्थलांतरित होतात आणि पत्नी व घराचे मुख्य रहिवासी बनते. त्यामुळं गॅस कनेक्शन बदली केले जाते. बऱ्याच वेळा सरकारकडून अनेक महिलेच्या नावावर असणाऱ्या योजना आहेत. कनेक्शनसाठी सरकारकडून गॅस अनुदान वितरित केले जाते. त्यासाठी तुम्हाला अनेक योजना केली जातात. पूर्ण योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल आणि त्याच्या नावावरती येत असतात. त्यासोबतच सरकारकडून उज्ज्वल गॅस धारकांना सरकारकडून 300 रुपये भेटतात आणि पैसे सुद्धा भेटतात. आता आपल्या गॅस वितरकाकडे शक्यतो कनेक्शनच्या हस्तांतरणावेळी अनेक योजना दिलेल्या जातात. आता पहिली पायरी म्हणजे आपल्या जवळील गॅस कंपनीच्या नियमाचे पालन करून आपल्याला आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण करणं अतिशय आवश्यक आहे. ओळखपत्र तुम्हाला कागदपत्र काय लागतात? आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड यासारखी सरकारी ओळखपत्र आपल्याला ओळख पटवण्याचा पुरावा देणं हे अतिशय गरजेचं आहे. आता तुम्हाला आधार कार्ड असेल आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड म्हणजे तुमचं ओळख पटवण्यासाठी हे 2 ते 3 कागदपत्र तुम्हाला लागतात. हे 2 ते 3 कागदपत्र असले तर दुसरे कोणकोणती कागदपत्र हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ पहा. लक्ष देऊन व्हिडिओ पाहिला तर तुम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये समजेल. आता तुमचा पत्त्याचा पुरावा तुम्हाला देण्यासाठी आपल्याला लाईट बिल किंवा भाडे करार किंवा प्रॉपर्टी डीडद्वारे तुम्हाला पुरावा असेल तर ज्यामध्ये तुम्हाला सध्या आपण राहत असलेल्या जागेची ओळख सिद्ध होते. त्यामध्ये विवाह प्रमाणपत्र म्हणजे हे नाते प्रमाणित करते. आता पती पत्नी याची ओळख सिद्ध करते, ज्यामुळे ज्या व्यक्तीच्या नावावर कनेक्शन करायचं आहे त्यांचे नातेसंबंध स्पष्ट होते. त्यामुळे तुम्हाला नातेसंबंध स्पष्ट करण्यासाठी विवाह प्रमाणपत्रासाठी सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आता अनेक लोकांनी विवाह प्रमाणपत्र काढलेलं नसतं, तर विवाह प्रमाणपत्र कसं काढायचं, का त्याला काय डॉक्युमेंट लागतात याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ याच्यावरती बनणार आहे. सध्याच्या गॅस कनेक्शन माहिती ट्रान्सफर करू इच्छित असलेल्या विद्यमान गॅस कनेक्शनसाठी ग्राहक ओळखपत्र, खाते क्रमांक आणि कनेक्शन क्रमांक आवश्यक असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासोबतच गॅस कनेक्शन बुक देखील आपल्याला जोडणं अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला जर ट्रान्सफर विनंती अर्ज भरावा लागेल. हा अर्ज गॅस वितरकाकडे उपलब्ध असतो. आता आपण हा अर्ज गॅस वितरक कंपनीकडे देऊ शकता. आता गॅस कंपनी करून ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया ही आपल्या गॅस कनेक्शन ट्रान्सफर केले झाले. आता तुम्हाला गॅस ट्रान्सफर कनेक्शनचा अर्ज भरायचा आणि जो पतीच्या नावाने आपला अर्ज असतो तो आपल्या महिलेच्या नावावरती करायचा. कारण काय की जे उज्ज्वला गॅस योजना आहे, नंतर जे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे, या योजनेचे तुमचे संपूर्ण पैसे तुमच्या गॅसचे संपूर्ण पैसे तुमच्या नावावरती येतील. आता सध्याचे जे गॅस कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावावर असेल तर तुमच्या नावावर करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि जे तुम्हाला तर माहित आहे 1 मे पासून गॅस मागणार आहे, त्यामुळं जे गॅसचा तुम्हाला जी झळ आहे जे तुमच्या ह्याला बसू नये म्हणून ज्या ज्या योजना त्या योजनेचे लाभ तुम्हाला घेणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती जास्तीत जास्त आवडली असेल तर सर्वच आपल्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनल देखील लाईक करा. धन्यवाद.